संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 6. शिवशंकराकडून संध्येला वरदान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, वसिष्ठांच्या उपदेशाने संध्येला फार आनंद झाला. तिने चंद्रभाग पर्वतावरील एक सुंदर सरोवराच्या काठी वास्तव्य केले आणि कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये ती रममाण झाली. त्या साधनेमुळे शिवशंकर प्रकट झाले. शंकरांचे दिव्य दर्शन तिला झाले. संध्या म्हणाली, हे शंभू महादेवा, तू निर्गुण निराकार आहे, सर्व ज्ञानाच्या पलीकडचा आहेस, स्थूल सूक्ष्म भेदाच्या पलीकडचा आहेस. योगीजन तुझ्या स्वरूपाचे दर्शन करतात. तुला माझा नमस्कार असो. तुम्ही सर्वांचे उद्धारक आहात, लक्ष्मी प्रदान करणारे आहात, सर्व पवित्र गोष्टींमध्ये पवित्र आहात. तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार. कर्पूर समान तुमचा गौरवर्ण आहे. तुम्ही भक्तांना अभय देणारे आहात. तुम्ही हाती त्रिशूल आणि डमरू धारण करणारे आहात. तुम्हाला माझा नमस्कार. तुमच्या शरीरातून ब्रह्मा विष्णू निर्माण झाले, जे ब्रह्मरूपाने विश्वाची निर्मिती करतात, विश्वरूपाने पालन पोषण करतात आणि रुद्ररूपाने संहार करतात. अशा तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार. तुम्ही विश्वाचे अधिकारण आहात, अमृतमय दिव्य ज्ञानदाते आहात, सर्वांना ऐश्वर्य प्रदान करणारे आहात. अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. संध्या पुन्हा पुन्हा देवाची स्तुती करीत होती आणि मनोभावे नमस्कार करत होती. तुम्ही सर्वश्रेष्ठ परमात्मा आहात, सहब्रह्म आणि परब्रह्म आहात, 14 विद्या 64 कलांनी संपन्न आहात. हर म्हणजे भक्तांची दुःखे हरण करणारे आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्हाला आदी मध्य अंत नाही. तुम्ही मन आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही. तुमची कशी बरी स्तुती करावी. मी तुम्हाला वारंवार नमस्कार करते. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हाल. ब्रह्मदेव म्हणाले, नारद संध्येने केलेली स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुला हवा तो वर माग, मी पूर्ण करेल. संध्या महादेवांना म्हणाली, विश्वात कोणताच प्राणी जन्मताच कामभावनेने प्रेरित होऊ नये. माझे पती मित्राप्रमाणे वागणारे असावेत. माझी सकाम दृष्टी पतीशिवाय कोणावरही पडू नये. त्रैलोक्यात माझी पतिव्रता म्हणजे ख्याती व्हावी. शंकर म्हणाले, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. प्राण्यांच्या जीवनात शैशव, कौमार्य, यौवन आणि वार्धक्य या 4 अवस्था असतील. तुझा पती तुझ्या अपेक्षेप्रमाणे असेल. तोही महान तपस्वी असेल. इथं ज्योतिष्टोम यज्ञ आहे. त्याच्या स्वदेहाचे दहन कर, म्हणजे तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल. नमः शिवाय. ओम